नमस्कार. मराठी साहित्याच्या मातीत रुजलेली सृजनाची गंध आपल्यापर्यंत आणत आहोत लिवा साहित्य सेवा समिती इंदूर यांच्यातर्फे. श्री सर्वोत्तम ऑनलाईन मॅगझीन यांच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत. एक रचनाकार. आपण सर्वांनी भरभरून साथ दिलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत आपण आनंद घेतला पद्मश्री मालती जोशीजी यांच्या 7 कथांचा. त्यानंतर सुप्रसिद्ध कवी श्री अविनाश पंडित नाशिक यांच्या काव्य रसधारेचा आनंद पण आपण घेतला. आणि एक रचनाकार कार्यक्रमाच्या या भागात चला मनसोक्त गप्पा मारूया ज्येष्ठ साहित्यिक संध्या भराडे यांच्याशी. हिंदी आणि मराठीत अनेकानेक कृतींद्वारे अभिव्यक्त झालेल्या संध्याजी कविता, कथा, संस्मरण, ऐतिहासिक पात्रचित्रण अशा वैविध्यपूर्ण विधातून आपले सृजन करीत असतात. अनेकानेक पुरस्कार, उपाधी आणि समारंभात उपस्थितीने साहित्य सेवेला जगणारे हे व्यक्तिमत्व कसे घडले, कसे प्रेरक झाले आणि कसे या शब्दांच्या साथीने साहित्य सूर्याला भाषेचे अर्घ्य देत राहिले हे जाणून घेऊया. एक रचनाकार या शृंखलेच्या आजच्या भागात सादर करीत आहोत ज्येष्ठ साहित्यिक संध्या भराडे. नमस्कार. तर एक रचनाकार या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संध्या भराडे. एक शब्दांशी खेळणारं व्यक्तिमत्व, शब्दांची उपासना करणारं व्यक्तिमत्व कशा प्रकारे घडलं आणि कशा प्रकारे विविध ऐतिहासिक पात्रांना आपल्या साहित्याद्वारे अजरामर आपण केलं. आपला साहित्यिक प्रवास खूपच मोलाचा ठरेल आमच्या सर्व श्रोत्यांसाठी असं मला वाटतं. तर चला आपण भेटूया ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संध्या भराडे यांच्याशी. संध्याजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या एक रचनाकार कार्यक्रममध्ये. तर आपलं जे व्यक्तित्व आणि कृतित्व आम्ही बघितलं त्यात सगळ्यात पहिला प्रश्न मनात हा येतो की साहित्य क्षेत्रात प्रवेश कसा काय झाला? आधीपासून काही वातावरण, संस्कार काही असे होते का? असं तर काही नव्हतं, कारण माझा जन्म निसरपूरला, धार जिल्हा, आणि तो धार जिल्हा आदिम जाती कल्याण विभागमध्ये येतो. आता घरी वडील वकील होते, त्यामुळे शेतीवाडी, गाई म्हशी खूप आणि सगळ्या आदिवासींमध्ये राहायचं. मला आजही निवाडी भाषा छान येते, निवाडीच्या सगळ्या शिव्या येतात. नर्मदा माझी मैत्रीण, मग आपलं पटकन घाटावर धावून जायचं. अशा याच्यामध्ये आम्ही म्हणजे मोठे झाले. मी एक निसर्गाचं म्हणजे सान्निध्य तेव्हापासून मिळालं. ते कुठेतरी माझ्या याच्यामध्ये बसलं. एक नर्मदा असती, शेती असती, गाय बैला असतात, ते असतात त्याच्यामध्ये. बाकी असं साहित्यिक वातावरण वगैरे असं काही नव्हतं, अगदी खरं सांगायचं तर. आणि वकिलाची मुलगी म्हणून दादागिरी करायला आपण मोकळे, कोणी बोलायचं नाही काही. तर अशा याच्यामध्ये मोठं झालं. मग इथे इंदोरला 9वीपासून शिक्षण, कारण 8वीपर्यंत शाळा तिथे. तर शिक्षण झालं, पार्ट 2ला होते तेव्हा लग्न झालं. आणि लग्नानंतर मी ग्रॅज्युएट झाले. तो वक्तृत्व, वडील वकील होते म्हणून ते गेले मी 2 वर्षाचे असतानाच. पण कुठेतरी डोक्यावर हात ठेवून गेले होते की वक्तृत्व फार चांगलं होतं. तर मी खूप या आंतरस्त्री संस्था च्या वादविवाद स्पर्धा गाजवल्या आणि आदर्श महिला समाज रामबागला ढाल बिले बऱ्याच आणून दिल्या. आणि तेव्हाच माझी सुमित्रा दिवशी पण ओळख झाली. डॉक्टर माइंडकरांनी एक विषय ठेवला होता परिवार नियोजनावर, तर त्याच्यावर त्याही बोलल्या, त्या फर्स्ट आल्या, मी सेकंड आले. आणि डॉक्टर शंकर दयाल शर्मा तेव्हा स्वास्थ्य मंत्री होते, त्यांनी आम्हाला पुरस्कार दिला होता, त्यांना फर्स्ट आणि मला सेकंड. तेव्हापासून आमची ओळख आहे. अजून त्या वादविवादाची ओळख, अजून आम्ही भेटलं की आधी भांडतो जरूर, मग बोलतो व्यवस्थित. तर अशी मजा आहे. पण मग इथे मला अनिल धडोईवाले, दीपक खरे वगैरे आले होते की नाही तुम्ही साहित्य सभेच्या कार्यकारिणीत या. साहित्य सभेची मी मेंबर होते, कारण वाचनाचा व्यसन आहे मला, नशा आहे, वेड्यासारखं वाचते मी. आणि तेव्हाही वाचायची. बरं, वादविवादात जायचं म्हटलं तर त्या विषयाची तयारी हवी म्हणून वाचन हवं. असं कसंही उठून चालले जा असं नाही होत. तर साहित्य सभेत मुबलक पुस्तक मला मिळायचे. यांनी कार्यकारिणीत म्हटलं तर खरं मला आकर्षण तर याचं होतं की आपण याने
सारखे जाऊ तर पुस्तकं आपल्याला खूप वाचायला मग घेऊन येत जाऊ आपण. आणि झालंही तसं. तर मला ते आवडलं जाणं. मग तिथे आम्ही कार्यक्रम करायचं, बालसंस्कार शिबिर घेतलं. बालसंस्कार शिबिरचं तर या सर्वांचं म्हणणं पडलं की आपण छान पुरस्कार वगैरे असं बिना नागपालच्या हातून द्यावा. चांगली गोष्ट आहे म्हणे, तुमच्या तिकडे पलासेला तुम्ही जा. मी त्यांच्या घरी गेले, त्या आजारी होत्या थोड्या. त्या म्हणे की मी तर नाही येऊ शकत, जात नाही कुठे सध्या, पण तुम्ही म्हणाला असं असं केलंय तर तुम्ही मला लिहून द्या तुमचं झालं की पुरस्कार वितरण. ठीक आहे. नंतर मी त्यांना ते एक सक्रिय कदम म्हणून एक लेख लिहिला आणि तो नेऊन दिला. पहिला लेख खरं म्हणजे, पण तो इतका आवडला आणि त्याच्या प्रतिक्रिया नाही दुनिया तेव्हा प्रतिक्रिया याच्या घर की दुनियाच्या लेखाला. तर त्या प्रतिक्रिया खूप आल्या आणि चांगल्या आल्या. तर बीनाजींनी मला विषय देणं सुरू केलं. वानप्रस्थाश्रम, अजून एक असं. तर असे विषय देणं सुरू केलं आणि तिथून माझं लेखन सुरू झालं. तर बरेच लेख मी लिहिले, कविता लिहिल्या. कविता पण मी छापायची ना माझ्या लिहून आणि ठेवायची. पण लेख याच्यात यायला लागले. मग डॉक्टर प्रभाकर माचवे आले, चौथा संसारचे प्रधान संपादक म्हणून. त्यांना कोणी सांगितलं तर मग तेही घरी आले होते आणि छान आमची मैत्री काकांशी. अगदी ते मानसकन्या मला समजायचे, मानायचे. माझे गुरुही होते. काही गोष्टी त्यांनी अशा शिकले नाही मी त्यांच्याकडे, पण अशा काही गोष्टी आयुष्यामध्ये मला हे दिल्या की त्यांनी आपण जास्त चांगलं याच्यात करू शकू. त्यांनी सांगितलं की संध्या तू कथा लिही, तुझे लेख चांगले असतात, कथा लिही. म्हटलं काका मला येईल का? म्हणे हो येईल, लिहिली कथा लिहिली, पहिलीच रखेल म्हणून, आणि ती त्यांना खूप आवडली, छापली गेली त्याच्यात. तर मग असा कथेचा प्रवास सुरू झाला. मग पुढे आमची बदली यांची नागपूरला झाली. तर मी म्हटलं काका मला ओळख, तिथे तुम्ही तर आकाशवाणीला नागपूरला होता, तर तिथे म्हणे तुला काय करायची ओळख? हे बघ संध्या, ज्याच्या हातामध्ये एकदा हे असतं ना लेखणी, तो कधी एकटा नसतो. आणि तसंही म्हणे तुला तर महाराष्ट्रात जातीये, अगर रामदासांची ओळख करून घे, एकनाथांची ओळख करून घे, महाराष्ट्रात तुझ्याशी ओळख करून घेईल, तुला काय गरज आहे ओळखीची? हे डॉक्टर प्रभाकर माचवे तेच म्हणू शकतात. तर अशा काही मग तू MA कर तिथे, तू PhD कर. म्हटलं कशाला काका? म्हणजे मग गृहस्थी हे ते मुलं मोठे, तर आपलं एक शिक्षणातून लक्षात असं डिग्रीचं एवढं महत्त्व मग नाही राहत. तर ते म्हणाले की नाही, तिथे मराठी चालत येईल बाहेरून, बाईसुद्धा तिथे येईल तर मराठी बोलत येईल, कामवाली. पण आपला जो विषय लेखनाचा तो आपला हा राहिला पाहिजे. म्हणजे जे आपण लढाई लढतो त्याचं शस्त्र चांगलं असलं पाहिजे, तर ती लढाई लढण्यात अर्थ आहे. तू जो हिंदीत लिहिशील तिथे हिंदी खराब होऊन जाईल, म्हणून तू MA कर की तुझ्या वाचनात जास्त येईल. म्हणून मी त्यांना गुरु म्हणते की असे त्यांनी मला हे दिले. तर म्हटलं ठीक आहे. मी म्हणजे मग तिथे जाऊन आम्ही नागपूरला गेलो होतो, माझी शेवाळकरांशी ओळख झाली. आणखीन प्रज्ञा भारती, आपले वर्णेकर, श्रीभा वर्णेकर संस्कृतचे विद्वान, ते आमच्या जवळ राहायचे, त्यांच्याशी ओळख झाली. तिथे आम्ही मग वर्धा हिंदी हेच आहे राष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, त्याच्यात तर अशा खूप ओळखी वगैरे छान. आणि साहित्यिक अभिव्यक्ती सुलभा हेर्लेकरची ओळख साहित्य सभेत झाली. साहित्य सभेत तिला बोलवलं तर सुलभा हेर्लेकरला सगळे काय बोलली ती त्याच्यावर. तर लोकांनी तिला एक प्रश्न विचारला की हिंदीला जशी दाद मिळती तशी मराठीला का नाही मिळत? तर सुलभा म्हणाली की तिथे एक संच बसलेला असतो समोर आणि तो वाह करतो. तर मी हिंदीवाली कुठेतरी मला लागून गेलं. ते म्हटलं नाही सुलभा, असं नाही होता सुलभाजी. म्हणे मग तुम्ही म्हणून दाखवा. आता आपण बोललो वेड्यासारखं, आता भुकता. म्हटलं या बाईने नाही वा केलं तर काय करायचं, पण आता म्हटलंय तर बोलायचं. तर मी म्हटलं की लघु गुरु की मात्रा से मत नापो मेरी कविताएं, लघु गुरु की मात्रा से मत नापो मेरी कविताएं, क्योंकि ये हृदय की सरल रेखा से जुड़ी हैं, क्योंकि ये हृदय की सरल रेखा से जुड़ी हैं. घर उनके ही डूबे होते हैं घने अंधेरों में, जो औरों के लिए हथेली पर दीपक लिए खड़ी है, जो औरों के लिए हथेली पर दीपक लिए खड़ी है. तो सुलभा म्हणाली वाह. म्हटलं बस झालं आता. तर असे मग आम्ही नागपूरला गेल्यावर सुलभाने अभिव्यक्तीमध्ये माझी तिथे शुभांगी भडबडे, आशा बगे, मोठ्या मोठ्या सगळ्या लेखिका
आणि त्यांच्या अभिव्यक्ती संस्थेने हे केलं. त्याचा पहिला कार्यक्रम होता कवी संमेलनचा. आता हिने माझा तिथे परिचय करवायचा म्हणून मला निमंत्रित केलं. तू यायचंच, तू कविता म्हणायची. म्हटलं मी हिंदी म्हणेन. म्हणे हो हिंदी चालेल, पण तू यायचं, मला तुझी ओळख करून द्यायची ह्याच्या. ठीक आहे, गेलो आम्ही. तिथे गेलो तर 40 कवयित्री मराठीच्या, अभिव्यक्ती मोठी संस्था आहे यांची. 40 कवयित्री, 41 आपण, कारण हिंदीवाले एक तर नवीन. झेलता झेलता लोक बिचारे त्यांचे पाहावं लागतं. तर काही वरांड्यात उभे राहिले साहित्य संघाच्या, काही जागेवरतून उभे राहून गेले की आता निघू आपण, आणि तो फार मोजके बसले होते. तर माझा नंबर आला 41वा. मला कळत होतं, पण म्हटलं नाही, सुलभा करता आपण असं पळून नाही जायचं. ठीक आहे, बसू. मग सुलभानं म्हटलं तुला समर्पित आहे. माझी कविता होती कि इतने तो हम बुरे नहीं थे, तुमने गली गली बदनाम कर दिया. इतने तो हम बुरे नहीं थे, तुमने गली गली बदनाम कर दिया. पलकों की झाड़न से जिसका दुर्गम पंथ बुहारा था, पलकों की झाड़न से जिसका दुर्गम पंथ बुहारा था, उसने ही मुंह फेर लिया, फिर से नहीं पुकारा था. क्या बात है. उसने ही मुंह फेर लिया, फिर से नहीं पुकारा था. इसीलिए कल मेरी तुम्हारी बातों का, इसीलिए कल मेरी तुम्हारी बातों का चर्चा घर घर आम हो गया. इतने तो हम बुरे नहीं थे, तुमने गली गली बदनाम कर दिया. तर जे बाहेर होते उभे ते आतमध्ये येऊन गेले. अच्छा. मग दुसरं त्याचं होतं, पूजा जिसकी की मैंने तो उससे भी अनुदान न मांगा. पूजा जिसकी की मैंने तो उससे भी वरदान न मांगा. बोझिल श्वासों के लिए हवा से छोटा सा अनुदान न मांगा. बोझिल श्वासों के लिए हवा से छोटा सा अनुदान न मांगा. इसीलिए कल जब मैं पहुंचा मंदिर, इसीलिए कल जब मैं पहुंचा मंदिर, तो धर्म के ठेकेदारों ने रावण को राजा राम कर दिया. इतने तो हम बुरे नहीं थे, तुमने गली गली बदनाम कर दिया. तर ते जे उभे होते ते बसून गेले. अच्छा. मग तिसरं होतं की पीकर तो सभी बहकते हैं, पीकर तो सभी बहकते हैं, मदहोशी में क्या क्या कहते हैं. पीकर तो सभी बहकते हैं, मदहोशी में क्या क्या कहते हैं. हमने सच्चाई क्या कह दी, लोगों ने कहा ये होशी में कब रहते हैं. क्या बात है. हमने सच्चाई क्या कह दी, लोगों ने कहा ये होशी में कब रहते हैं. अब कोई बुराई कानों तक ना आए, अब कोई बुराई कानों तक ना आए. इसीलिए सारा जीवन मधुशाला के नाम कर दिया. इतने तो हम बुरे नहीं थे, तुमने गली गली बदनाम कर दिया. तो लोक वन्स मोर. मी त्यांना बिलकुल म्हटलं की मी माफी करते, अगदी क्षमा मागते की आहे ना, खूप उशीर होऊन गेला आहे, आणखीन आता लोकांचे बाकी हे नाही ऐकायचे, तर मी पुन्हा कधीतरी जरूर म्हणजे तुम्हाला ऐकवीन. आणि अशी मग तिथे विदर्भ साहित्य संघामध्ये ओळख झाली. तर एक मी नेहमी म्हणते, एरवी मी किती भणंग असेल, पण मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या आठवणी, मोठ्या साहित्यिकांच्या सहवासामध्ये मी गर्भश्रीमंत आहे. बरोबर. कारण राम शेवाळकरांची सुद्धा खूप मजा घ्यायची. राम शेवाळकर अध्यक्ष राष्ट्रीय हिंदीचे, आणखीन भाईयों बहनो, मग मराठी. मी म्हणायची ना तुम्ही नुसतं भाईयों बहनो म्हणता, बाकीचं तुम्ही याच्यात मराठीत बोल, बाकीचं तू बोलायचं हिंदी, मी फक्त एवढं म्हणणार आहे, बाकी मी मराठीत बोलीन. अशी गंमत असायची त्यांची. पण माचवे काकांना स्वयंपाक खूप छान करायचे. तर एकदा त्यांनी ते भरमा वांगे केले आणि मी नाही गेले त्या दिवशी. 10-10:30 मी लुणा उचलून जायची, वल्लभनगरला राहायचे. तर काकू म्हणाले पास पोर आली नाही तर म्हणाली असती वा काका क्या बनाए आपने. तर त्यांनी एक वांग ते डब्यात ठेवून घेतलं आणि 2 वाजता प्रेसला जायचे. तर म्हणे चल सुनील उसके संध्या घरचे चलते. तर येऊन मला तो डबा दिला. म्हणे संध्या भरवा बेंगाने खाना. म्हटलं ठीक आहे. घरी जाऊन काकूंना म्हणतात की अगं मुलगी 10 वेळा म्हणते की काका या आणि आज काहीच नाही बोलली. म्हणे अगं ते म्हणत ना काकू, डॉक्टर प्रभाकर माचवे बैंगन की सब्जी लेके जब दरवाजे पे खड़े हों तो उसके धन्यवाद मानू कि आभार, मेरे को यही नहीं समझा, मैं ऐसे खड़ी हो गई मुंह देखती. तर इतके चांगले
म्हणजे राहिले शांता शेळके आल्या होत्या याच्यात साहित्य सभेमध्ये. तेव्हा मी सचिव होते शारदोत्सवची. तर छान आमचं जमायचं. मी हिंदी म्हणायचे, त्या म्हणाल्या की मला सगळे शांताबाई म्हणतात, तूही म्हण, पण आपल्यावर हिंदीचा पगडा फार. तो म्हटलं नहीं, आप इतनी बड़ी हैं मेरे से, मैं नहीं बोल सकते आपको. म्हणे फिर उनका मैं ताई कहूँ क्या? म्हणे हा ताई बोल. मग त्यांनी पुण्याला जाऊन सांगितलं की मला नवीन एक संबोधन मिळालं इंदोरला, मला सगळे ताई म्हणतात तिथे. तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता. लताबाईंचं त्यांची खूप चांगली मैत्री. तर लताबाईंना पद्मश्री मिळाली म्हणून ते गेले बधाई द्यायला. सगळे जातात, खूप गर्दी. आणि मग शांताबाई परत येऊन गेल्या त्या त्यांच्या. म्हणे नाही, इतक्या गर्दीत कशाला. रात्री 11:15 दीदींनी त्यांना फोन केला की शांताबाई तुम्ही आला होता पण आपली भेट नाही झाली, गर्दी होती. तेव्हा त्यांनी कविता त्यांना ऐकवली. ती कविता अशी होती की ते बोलू देत काही, ते बोलू देत काही, मी बोलणार नाही, शब्दात भाव माझा मी तोलणार नाही. गर्दीमध्ये घुसावे, खड्ड्यामध्ये फसावे, हा खेळ जीव घेणा मी खेळणार नाही. ते बोलू देत काही, मी बोलणार नाही, शब्दात भाव माझा मी तोलणार नाही. तू बोलसीच तेथे डुलतात येथे माना, तू बोलतीस जेथे डुलतात तेथे माना, देऊन दाद खोटी मी डुलणार नाही. शांता शेळके त्या. तर हा किस्सा त्यांनी सांगितला. असं मग साहित्य सभेच्या कार्यक्रमानंतर तिथे बाहेर कट्ट्यावर सर्किट हाऊसच्या आम्ही दोघींनी बसायचो. आणि मग आमच्या खूप अशा त्यांनी पुरा याचा इतिहास सांगितला मराठी साहित्याचा. आणि अतिशय विद्वान बाई. एक या लोकांचं मी हे पाहिलं अंतरा की मेमोरी काय असते, म्हणजे त्याच्याने थोडीशी सवय मलाही लागली की नाही कागद हातात घ्यावा लागत. पण काकांना, ताईंना आमच्या, राम शेवाळकर तर म्हणजे वक्ता दस सहस्रेषु होते. त्यांच्याबद्दल मी लेख लिहिला आहे की वक्ता दस सहस्रेषु. राम शेवाळकरांना ऐकणं म्हणजे आयुष्यामध्ये खूप मोठं. मी म्हणे की तुला काय एवढं म्हटलं नाना, मी ना कुठे मला फॉर्म भरावा लागला आणि एक्स्ट्रा कॅल्क्युलर ॲक्टिव्हिटीज काय असतील मी त्याच्यात लिहिन की मी शेवाळकरांना ऐकलंय. तर ते इतके असले, म्हणे तर तू काही बोलती. म्हटलं नाही, खरं सांगते मी. अतिशय म्हणजे अप्रतिम आनंद एक. त्यांना मेघदूतवर काही बोलायचं होतं, तर सह्याद्रीकडनं टीम आली होती. तर मुश्किलीने 3 एपिसोडचं काहीतरी होतं. आणि नाना नुसते असे त्यांच्या इथे फिरायचे आणि बोलत जायचे की मेघदूताचं कोणचं म्हणजे चरण काय आहे आणि कसे तिथे. मग अवंतीचा हे आला ज्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये, तिथल्या बायका कसं हे करतात, तिथे फुलं कोणचे असतात, कसं पाणी त्या घेऊन जातात, काय त्यांची बोलायची हे. आणि सह्याद्रीवाले चाट की काय माणूस आहे, काय बोलतोय. आणि मग त्यांना 13 एपिसोडचं त्याच्यात हे मिळालं. तेव्हा ते मेघदूत त्यांचं असे, म्हणजे या लोकांच्या संपर्कात राहा आपण ना, तर आपल्याला वाटतं खरंच की काय म्हणजे असंही असू शकतं. आणि म्हणून आमचे माचवे काका म्हणायचे, कद अपना कुछ और बढ़ाओ की बहुत छोटी आजकल ऊंचाइयाँ हो गई हैं. म्हणे अगं आपण टेकडीला हिमालय समजायला लागतो आजकाल. 4-4 लाईनी. हे आपले छजलानीजी पण म्हणायचे. छजलानीजी म्हणायचे की क्या करने देखिए संध्या जी, 4 लाइनें लिख के हमारे पास आ जाते हैं कि नहीं, इसको छापो, कैसे छापे. तर हे की आम्हाला छापणं, प्रसिद्धी हे झालंय. वाचन खूप कमी होऊन गेलंय लेखकांचे. कमीत कमी तुम्ही तर वाचा, जे लेखक आहे त्याचं तर वाचन हवं. पण या सगळ्या गोष्टी आजकाल म्हणजे प्रसिद्धीच्या मागे धावणं या ह्यानी झालं. असं मग धीरे धीरे माझे मग पुस्तकं निघायला लागले. तर आता जवळजवळ 10 पुस्तकं झाले. त्यात कस्तुरबा करता माझा बाहेर सन्मान झाला होता आणि अभिमन्यू असे. हा, म्हणजे एकूण अशा प्रकारे साहित्य क्षेत्रात आला आणि पुढे हा प्रवास पूर्ण झाला तुमचा. आणि सुरू आहे आणि खूप भरपूर अजून आम्हाला खूप काही ऐकायचं आहे, वाचायचं आहे तुमच्याकडून. संध्याजी, मी हे ऐकलंय की आपण प्रवास भरपूर केला आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, साहित्याच्या हिशोबाने सुद्धा आणि सामान्यरित्या सुद्धा. तर मला 2 गोष्टी सांगा की या प्रवासामुळे साहित्यासाठी काही ऊर्जा मिळते किंवा या प्रवासामुळे साहित्याची काही आपली लेखनाची पार्श्वभूमी बदलते
काय प्रकर्षाने जाणवतं आपल्याला, म्हणजे या प्रवासाचा काय एक परिणाम आपल्या लेखनावर आला? प्रवासाचा परिणाम खूप होतो. विदर्भ साहित्य संघामध्ये एकदा असं आलं होतं की वैदर्भीय लेखिकेला सामाजिक भान हा विषय त्यांनी ठेवला होता. त्याच्यावर बरेच जण बोलले. मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हटलं 2च वाक्य की वैदर्भीय लेखिकेला 3 ते 4 महिन्याकरता दुसऱ्या प्रदेशात पाठवून द्यावं राहायला. तिथेच राहायचं. तिच्या लेखनात आपल्या सामाजिक भान येऊन जाईल. काय होतं, आम्ही चौकट नाही सोडत आणि चौकट नाही सोडल्याने तोचा तोचपणा येतो. अगदी मोठ्या मोठ्या लेखकांचं सुद्धा मी असं पाहिलंय, नाव नाही घेते, पण मी असं पाहिलंय की तोचा तोचपणा, तो एक साचेबंदपणा आणि त्याच पठडीचं लिहायचं असं असतं. तर त्याला आम्ही उत्तर प्रदेशात राहिलो. तर उत्तर प्रदेशाचे सण, त्यांचं राहणीमान, त्यांचे विचार व्यवहार हे सगळं त्या लेखनात आपल्या आप येतं. आणखीन काश्मीरला आम्ही गेलो. तिथे कांगडी म्हणून मी कथा लिहिली आहे की कसा तो मुलगा पाशा छोटासा कांगडी विकत फिरतो. तर ते अशा खूप आपल्याला त्यांचं कल्चर कळतं, त्यांचं राहणं कळतं, त्यांचे विचार कळतात आणि त्याचा फायदा होतो. मुळात मला तर प्रवासाचा पहिला फायदा हाच झाला की माझ्या किती कथांचा जन्म, किती कवितांचा जन्मच ट्रेनमध्ये होऊन गेला. मी आपलं ते बसते लिहून, आणखीन माझं पुस्तक, पेन, चष्मा आणि कागद, तर मग मी लिहित असते की काय सुचलं. तर तो फायदा काकाही खूप लिहायचे आमचे. बसमध्ये, ट्रेनमध्ये काकांना इतकी सवय होती लिहायची. तर असं एक हा तर प्रवासाचा आपण हे करतो. पण दुसरं तिथलं सगळं पाहून आपल्याला वेगळेपणा खूप येतो आणि तो वेगळेपणा लेखनाकरता ते वजनदार असतं. त्या लेखनाचं तुमचं वजन वाढतं. स्वित्झर्लंडला आम्ही गेलो. मग ते पाहिलं नातवाच्या, तो तिथल्या युनिव्हर्सिटीतून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट केलं त्यांनी. तर त्याच्या कॉन्व्होकेशनला आम्ही गेलो होतो. कसे लोक आहे तिथे, कसे ते चालतात, कसे बोलतात, कसे राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, हे निसर्ग सौंदर्य दिसतंच आपल्याला. पण त्याशिवाय तिथल्या लोकांची, कारण लेखक आहेत, आपली दृष्टी त्याच्याकडे जाते. लोक नुसतंच पाहून चालले तर ठीक आहे, पण आपली दृष्टी की हे कसे वागतात, काय करतात, यांचं कसं चालतं. तर असं बाहेरचं, मी कतारला जाते मुलांकडे, तर मी लिहिले उंटावरचे अरब. एक लेख लिहिला आहे की ते म्हणजे उंटावरचे शहाणे हे यांना पाहून कदाचित झाला असेल ही म्हण आपल्या त्याच्याकडनं आली असेल. कारण हे खरं शहाणे असतं, फार शहाणा माणूस. त्यांना माहिती की इतक्या वर्षाची गॅस आणि इतक्या वर्षाचं पेट्रोल आपल्याजवळ आहे. त्यांनी बाहेर इतकी व्यवस्था करून ठेवली की ज्या पद्धतीने ते आज राहतात तसे ते राहू शकतील. मोठे मोठे फार्म हाऊस घेऊन ठेवले, त्यांच्या कॉलनीज बाहेर बनवून घेतल्या, लंडनला, अमेरिकेला, सगळ्या दूर, की त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तर ते शहाणे, म्हणजे उंटा, ते त्यांचं उंट हे असतं आणि त्यांच्या इथे राहते म्हणतात राहावं आमच्या इथे, बाकी आम्हाला हे नाही. तुमचं लोक वापरतात, त्याच्याबदले तुम्हाला सुविधा देतात, ते मला काही ते ग्रीन कार्ड वगैरे फालतू गोंधळ त्यांचा नसतो. तर त्यांचं सगळं लिहिलं की उंटावरचे अरब कसे कसे, म्हणजे त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं आणि विचार काय असतात. त्यांचे विचार हे की काम घ्यायचं आहे, बाकी तुम्हाला राईट्स नाही आहे काही. ते कोणाला काढूनही दिला, अगदी संध्याकाळी नोट्स म्हणून जाते की 24 तासात तुला सोडायचं रे बाबा कतार, सोडायचं. पण असं नाही तिथे हाय हाय तुम्ही नारे लावाल की भेटाल की वकील करा, काही नाही. तिकीट हातात आलाय, मुकाट्याने घरी जायचं आपल्या चोप. तर फार शहाणपणा त्यांच्यामध्ये. तर ह्या गोष्टी असं राहून कळतं. बरोबर. आणि विचार करून की कसे. तर हा प्रवासाचा फार फायदा मला झाला की माझ्या लेखनामध्ये विविधता आली. बरोबर बरोबर. नाहीतर ते साचेबंद झालं असतं. माझा हा पंकज टोकेकर करतो सगळा टाईप माझा. तर तोही मला म्हणाला की काकू मला ना, मी करतो टाईप पण मला जरा वेगळं वाटतं. म्हटलं काय वेगळं वाटतं पंकज? म्हणून लोक कसे कथा, तर कथा मग एक संग्रह झाला दुसऱ्या संग्रहाच्या कथा, मग तिसऱ्या असं करतात. कोणी कादंबरी, कोणी काही. तुम्ही कसं की इकडे तुम्ही कथा तुमची झाली तर तुम्ही मला हे देऊन दिलं, कस्तुरबा झालं तर अभिमन्यू, म्हणजे कशाशी कशाचा काही ताळमेळ नाही. तर म्हटलं अरे माझाच नसतो माझ्याशी ताळमेळ, माझं लेखन आपलं असं आहे. आणि एक सांगू अंतर, मला ना हे नव्हतं, म्हणजे कोणाशी स्पर्धा नाही केली, मी तुलना नाही केली. मी माझ्या आनंदाकरता लिहिते आणि या लेखनाने मला खूप आनंद दिला. बरोबर बरोबर.
देन माझ्या मते तोच आनंद लेखनात उतरतो आणि शब्दांमध्ये एक भिनतो आणि हळूहळू वाचकांपर्यंत पण पोहोचतो. आणि त्या प्रकारे एक माझ्या मते एक वाचक आणि लेखक असा एक संबंध पण तयार होतो. एक प्रश्न आता तुम्ही बोलला त्याच्यावरनं माझ्या मनात आला की आपण प्रवास करतो त्याच्यामुळे लेखनात ऊर्जा मिळते. मला एक गोष्ट सांगा की जे प्रवासी साहित्य आपण म्हणतो सध्या, ते मराठीत असो की ते हिंदीत असो, बरोबर. एक प्रकार हा आहे की प्रवासी साहित्याबद्दल सगळ्यांच्या मनात जिज्ञासा फार असते की कोणी स्वित्झर्लंड बद्दल लिहिलंय तर त्या देशाची संस्कृती आपल्याला माहिती होईल म्हणून आपण ते वाचू. पण जे तिकडचे लेखक आहे त्यांच्या मनात ही व्यथा असते की आम्हाला प्रवासी साहित्य म्हणून मानतात, पण एक मुख्य धारेत आमचं साहित्य घेतलं जात नाही. याबद्दल आपण काय म्हणाल? हा, असं मीना प्रभूचंही झालंय की त्यांना म्हणजे नुसतंच प्रवासी साहित्य आहे. काय असतं हे पण याच्यामध्ये आपण ही लेखकाची हे असते, जसं म्हणतो सूर सूर तुलसी ससी, आहे ना, की आता सूरदासने नुसतं कृष्णाचं लिहिलं बालपण, पण ते त्या टोकापर्यंत लिहिलं. माझं हे म्हणणं आहे की तो जर प्रवासी वर्णनही करतोय तर ते त्या टोकाचं असेल, काही हरकत नाही की तो त्याच्यामध्ये. पण आता तुम्ही नुसतंच प्रवासी वर्णन, मग एक शंका वाचकाला ही होती की भाई इतरत्रचं काही नाही आहे का. लेखकाचा दृष्टिकोन कसा की सार्वजनिक हवा, सर्व याच्या विधावर हवा, सर्व दूर. तुम्हाला एक विधावर तुमची मास्टरी असू शकते. एखाद्याची कविता, नीरजी म्हणजे नुसती कविता, नीरजी म्हटलं की कविता तुम्ही हे करून घ्यायची, ठीक आहे. पण नीरजी दुसऱ्या विषयावर बोलू शकायचे नाही असं नाही. तर हे हवा तर नुसतं एकच तुम्ही धरून, तर मग लोकांना असं वाटतं की जो सर्व विधांमध्ये लिहितोय तो मोठा साहित्य, असं हे त्यांचे विचार असतात वाचकाचे. आणि वाचकाच्या विचारांवर आपला काही हे नसतं बंधन, त्यांनी काय विचार करावं कसा, असं काही बंधन नसतं. बरोबर. ह्याचा अर्थ म्हणजे लेखकाने स्वतःला आपले गुण वाढवावे आणि विविध विधांमध्ये लेखन करावं, लेखन करावं, विविध विचारांचा विचार करावा, सध्या सामाजिक स्थितीचा पण विचार करावा. तुम्ही नुसतंच ते लिहाल तर सांगून देईल तुम्ही की तिथे असं झालं स्वित्झर्लंडला, पण इथल्या माणसाला त्याच्याशी काही विशेष घेणं देणं नाहीये, वाचून तो ठेवून दिले. आता तुम्ही की इंदौरला हे झालं तर लोक अरे अंतरान क्या लिखा, देखो इंदौर में ये हो रहा है अभी, और वो अपने को पता ही नहीं, और उन्होंने बता दिया, देखो कितनी अच्छी कहानी लिखी, कितनी अच्छी कविता उस पर लिखी. तर सामाजिक बांधिलकी काहीतरी लेखकाची असते आणि ती त्यांनी मानावी. बरोबर. म्हणजे प्रवासी साहित्यकार जरी असले तरी त्यांनी मुख्यधारेत जर लिहिलं तर ते मुख्यधारेत येतील. लिहावं थोडं, सामाजिक बांधिलकी तर मानावीच, मला असं वाटतं. बरोबर. संध्याजी, एक आपल्या साहित्य प्रवासात आपण मराठीतही लिहिलं, हिंदीतही भरपूर लिहिलं. प्रत्येक साहित्यिकाच्या जीवनामध्ये काही आठवणी असतात, चांगल्या आणि एक वाईट, आंबट गोड. तर आपला जो साहित्यिक प्रवास आहे त्याच्यात आम्हाला खूप छान वाटेल जर आपण काही एखादी घटना जी नेहमीसाठी काहीतरी चांगलं म्हणून आठवते आणि काहीतरी घटना थोडंसं मनावर चर्र झालं आहे असं वाटतं, ओरखडा आलाय असं वाटतं, तर याबद्दल आपण जर सांगाल तर. आठवणी अशाच खूप असतात, पण अशी जे मनात चर होण्यासारखी आठवण आहे आणि ती की मी PhD करत होते. माझा विषय हिंदी पत्रकारिता और डॉक्टर प्रभाकर माचवे. तर तेव्हा मी नागपूरला होतो. मी पत्र लिहिलं की काका मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर मी केव्हा येऊ. ते म्हणाले तू येऊन जा तुझ्या सोयीने, 21 तारखेला. मी सध्या इथे आलो आहे ना, 21 तारखेला तुझी काकू पण येते दिल्लीहून. म्हटलं बरं. तर मी साधारण 16 जूनला इथे आले आणि 17 जूनला सकाळी भेटायला गे 10-10:30ला. तर आम्ही सगळ्या त्यांनी सांगितलं की माझे दोष लिही. संध्या लोक गुण लिहितात, तू दोष लिही. की माझा त्यांचं काय व्हायचं की रसभंग व्हायचा, ते एकीतनं दुसरा विषय दुसऱ्यात, त्यांना 23 भाषा यायच्या आणि 27 देश फिरले होते ते. तर आता एवढ्या सगळ्याच होते आणि चालता फिरता बोलणार तो माणूस, त्याला काही कागद नाही, पुस्तक नाही, काही नाही.
तर असे ते म्हणून त्यांच्या एका विषयातनं दुसऱ्या विषयात ते केव्हा जायचे त्यांचंही त्यांना नाही कळायचं. आणि मग ते तिथले उदाहरणं सांगतील खूप. असं सगळं चालत. म्हणजे माझे दोष लिहा, हा माझा रसभंग दोष आहे. असे बरेच दोष त्यांनी सांगितले, मी लिहिले. आणखीन मग म्हणे आता डबा आला, आपण जेऊ. म्हणे संघवीजींना माहिती आहे मला, माझ्या इथे कोणी येणार असेल तर मग ते त्याचाही डबा पाठवतात. त्यांना माहिती कोणी न कोणी येतच राहतात काकांकडे येणार. तर म्हणे तुझाही आलाय, तू बैस. आम्ही पानं घेतले, छान आम्ही जेवलो. आणखीन जेवल्यावर म्हणे की हे बघ आता तू आवर, 2 वाजता ते सुनील येईल, तर तुला मी घरी सोडतो आणि मी प्रेसमध्ये जातो. असं म्हणून ते दुसऱ्या रूममध्ये आपले तयार व्हायला गेले. आणखीन पायजमा घातला आणि कुर्ता असा काढायला ते हे झाले आणि धाडकन आवाज आला पडल्याचा. तर मी गेले धावत, काका पडलेले. वर एक साबूजी राहायचे, त्यांच्याकडे गेले. म्हटलं तू काका गिर गए हमारे. तर ते आले धावत. माचवेजींबद्दल प्रत्येकालाच आदर. तर लगेच त्यांनी संघवीजींना फोन केला, डॉक्टर आले, सगळे आले. आणि हे लोक असे बसले, आसंगला फोन लावतात. तर मी उभ्या उभ्या हा विचार करे की कसे लोक हे काही नाही करत काकांकरता आपल्या, हे कसे बसले. आणि ही कल्पना नाही की काका नाही राहिले असं होईल, ही कल्पना मी विचारच नाही करू शकत. कारण 3ऱ्या मजल्यावरतून पडतं गं माणूस आणि ते मुलं चालायला लागतात, माणसं चालतात. आणि काका इथल्या इथे नुसतं असं पडले तर असं काही होईल शक्यच नाही. तर म्हटलं नाही ठीक आहे, हे पण यांचं चूक आहे की यांनी मनात हे सगळं की यांनी बोलवायला हवं. म्हणजे डॉक्टर आहेत तर ते काही नाही म्हणत आहे, हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं, काकांकरता काही करायला हवं. हे कसे बसले सगळे असे. आणि ते आपल्या आसंगला फोन लावे सारखा. आणि आसंगचा फोन लागेने. आसंग लखनौला होता, त्यांचा मुलगा. मग आसंगला फोन लागला तेव्हा संघवीजी म्हणाले की बाबूजी नाही रहे. तेव्हा मला असा शॉक लागला की असं कसं होईल. मी ओरडलं, म्हटलं नाही ऐसा कैसा होगा, शक्यच नाही, मग कल्पना नाही करू शकत. आणि एक मात्र म्हणजे मला असं वाटतं की मी अशी ही असीन विद्यार्थी की जिच्या समोर आपल्या गुरुचा अंत तिने पाहिला असेल. आणि काकूंपुढे उभं राहायचं होतं जाऊन दुसऱ्या दिवशी. ते म्हणे आप चलो आप काकू बताना, उनके सामने कौन खडा रहेगा. तर माझ्या डोळ्यात एक टिपूस नाही, काही नाही, अशी हातबुद्ध बिलकुल. तिथे गेल्यावर चेतना आणि असं म्हणाले की आम्ही परवा काकांना असं पाठवलं होतं. आणि माझं जे धो 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 रडणं सुरू झालं की अरे आपण यांना असं आणलं काकांना. या मुलांनी किती छान बाय केलं असेल, त्यांना सकाळी ह्याच्यात बसवलं असेल की नाही आता जातील, प्लेनने आले ते. आणि आपण असं घेऊन आलो. आपण यांचे किती अपराधी आहे की काही नफे पाहू नाही शकले, काही नाही करू शकले. आणि असं आपण ते म्हणजे कधीच नाही विसरू शकत मी किती घटना. आणि असं म्हणजे काहीतरी होऊन जातं त्या क्षणाचं. आपण असहाय होऊन जातो आणि म्हणजे आपल्या शक्तीच्या बाहेरच्या गोष्टी, बाहेरच्या या काहीच म्हणजे आकलनाच्याही बाहेरच्या काही समजूच नाही शकत आपण. बरोबर. तर हा क्षण खरंच म्हणजे कधीच विसरू नाही शकत, कधीच नाही विसरू शकत. आणि आता आपण जर काही गोड आठवण, गोड आठवण अशी आहे की मी कतारला गेलो तेव्हा माझं हे येऊन गेलं होतं कस्तुरबा. तर ते आमचे म्हणजे मुलींनी सांगितलं की इंडियन एम्बेसीमध्ये आपण देऊ. तिथे दिलं. तर त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता मला की कस्तुरबावर बोला. म्हणे तुम्ही इंग्लिशमध्ये बोलाल का. तर म्हटलं नाही, माझ्या याला फ्लो नाही आहे इंग्लिशला. इंग्लिश समजतं, इंग्लिश बोलतो आपण, एक वाक्य बोलणं वेगळं, 2 वेगळे. पण कस्तुरबावर बोलणं म्हटलं नाही बा, त्याला फ्लो हवा. मी ते हिंदीत बोलीन. आणि सगळ्यांना हिंदी बिंदी तिथल्या छान कळतं बरं, उगीच ते करतात. मी पाहिलं आताही जेव्हा मॉल वगैरेमध्ये छान हिंदी कळतं त्यांना. तर म्हणे ठीक आहे, मग म्हणे तुम्ही बोला अमुक दिवशी. तर मी गेले आपलं कस्तुरबावर. काय तर असं कस्तुरबा, माचवेजी, अभिमन्यू हे माझ्याकरता विषय असे की झोपेतनं उठून मला बसवलं बोल तर मी सुरून जाते. कारण तेवढं त्याच्यात रमलो होतो आपण, जगलो ते पात्र. तर बोलले मी. मग जेव्हा ते सारखे म्हणायचे की इंडियन रायटर्स आहेत, इंडियन रायटर्स आहेत. लेखकाची एक अजून गंमत असते पा.
भोपाळला माझा सन्मान झाला तर त्यांनी सांगितलं की इंदोरच्या लेखिका, इंदोरच्या लेखिकांचा आता इंदोरच्या लेखिकांनी हे केलं ते केलं, तेव्हा इंदोरचं नाव आधी, माझं नाव नंतर. मुंबईला ललना ची एक कथा स्पर्धा होती, त्यात माझ्या कथेला पुरस्कार मिळाला. तिथे त्यांनी सांगितलं की मध्य प्रदेशच्या लेखिका या आहे आणि मध्य प्रदेशच्या लेखिकांनी हा पुरस्कार नेला आहे. म्हणजे ते म्हणाले की पहा जरा मध्य प्रदेशची लेखिका नेती. तर म्हटलं हे व्यंग आहे की कौतुक आहे? तर ते म्हणे नाही कौतुक आहे की तुम्ही प्रदेशातल्या. म्हटलं बरं. आणि कतारला मग इंडियन रायचूस म्हणजे आपल्या देशाचं नाव आधी आणि माझं नाव नंतर. तर ते मला खूप कुठेतरी चांगलं वाटत होतं किंवा. आणि इंडियन एम्बेसी आपल्या भारताची, मग आपल्या भारताचा झेंडावर फ्लॅग हे होतोय आणि आपण कस्तुरबाबद्दल बोलतोय, अभिभूत करणारा क्षण होता माझ्याकरता. त्यातल्या त्यात मी चिखलद्याची म्हणजे निसरपूर चिखलदा, मला ही कल्पना आहे माझ्या याच्यात असं काही नव्हतं की आपण कधी असं बोलू, कधी कुठे असं जाऊ आणि आपण असं लिहू, काहीच नव्हतं. मी काय बनीन वगैरे असं काही स्वप्न बिपणे असं काही नव्हतं. तर तो एक खूप क्षण मला भारावून गेला की. आणि ठेवले त्यांनी कस्तुरबा त्यांच्या याच्यामध्ये, आजही अभिमन्यू आहे तिथे, कस्तुरबा आहे. तर तो क्षण माझ्याकरता फार आनंदाचा आणि असा मनात ठेवावा, कोरून ठेवल्यासारखा तो क्षण होता. खूपच छान. संध्याजी, आपण आपला जो रचना संसार आहे, वेगवेगळ्या विधांमध्ये आपण लिहिलं आहे, दोन्ही भाषांमध्ये आपण लिहिलं आहे. आपल्याला रचना संसारातनं जर एक रचना, एक पुस्तक किंवा काहीतरी एक प्रकार, की जसं असतं की मित्रमैत्रिणींमध्ये एखादा कोणीतरी सगळ्यात जास्त चांगला, किंवा तसं जर काही निवडायचं असेल तर आपण त्याबद्दल सांगावं की काय मनाच्या अगदी जवळ, त्याला प्रसिद्धी मिळाली किंवा नाही त्याच्याशी याचा काही संबंध नाही, पण ते आपलंसं सगळ्यात जास्त जे वाटतं त्याबद्दल काही सांगा ना. तर अभिमन्यू म्हणजे अक्षरशः मला इतकं त्याचं हे आहे. आणि मी खूप जागले. एक मूल आपण मोठं करतो तसं त्या अभिमन्यूचं त्याचं किलकारी, त्याचं हसणं, त्याचं रडणं, त्याचं खेळणं, हे सगळंच मी पाहत पाहत त्याला मोठं करत गेले लेखनामध्ये. आणि जेव्हा वेळ आली की मी आता अंत करायचा आहे, काही केल्या मला लिहवलं जाईना, 18 दिवस लागले. तर सगळे म्हणाले म्हणजे गजानन शर्मा खूप चांगला धारचे, आता नहीं है ते. तर डॉक्टर गजानन शर्मा भाई साहब म्हणायचे क्या संध्या तुमको इतनी देर लग रही है लिखने में. मी म्हटलं त्यांना की भाई साहब जिस बच्चे को मैंने ऐसा बड़ा किया उसका अंत कैसे लिखूं. क्या बात है. पण ते शेवट होतं म्हणजे जरुरी होतं, तेच मांग होती त्याची. तर फार मुश्किलीने मी लिहू शकले की कसं तो चक्रव्यूहमध्ये गेला, एकेकानंतर 7व्या याच्यामध्ये तो कसा हे झाला, चक्रव्यूह काय आहे, कसं आहे, अमुक सगळं. तर या म्हणजे आणि तो खूप जवळचा, आजही मला अभिमन्यू फार जवळचा वाटतो. आणि लोकांनाही तसं म्हटलं की तेव्हा मी इतकी रडले. त्याचं आहे की कृष्णाने सांगितलं की उद्या तुला जायचं आहे, तेव्हा कृष्णाच्या भावना मी त्याच्यात व्यक्त केल्या. त्याला काय वाटलं, त्यांनी पण जेव्हा हे सगळे पांडव यायला गेले अज्ञातवासाला, तर हा मामाकडे होता. ते 5 मुलं तेही सगळे त्यांच्या मामाकडे होते द्रौपदीचे, आणि हा याच्या मामाकडे होता. तर हा 12 वर्ष 3 महिने असं काहीतरी हा याच्या कृष्णाकडे होता. बिना नागपालने मला एकदा प्रश्न विचारला की काऊ याच्यात तुम्ही लिहिलंय की हा एवढा शिकलाय, म्हणजे शस्त्रविद्या आहे, वेद आहे, अमुक आहे तमुक आहे, खरंच हा शिकला होता का. म्हटलं बिनाजी मी PhD आहे ना, माझा अभिमन्यू अनपढ नाही राहू शकत. तो म्हटलं हे एक जोक आहे, पण तसं जर पाहिलं तर अभिमन्यू आमचा म्हणजे कृष्णाजवळ होता तो तसा राहणार नाही. कृष्णाने आपल्या मुलावर सकाळी बसवायचं आणि त्याला सगळ्या विद्या दिल्या, आणि म्हणून त्याला ते सगळं ज्ञान होतं आणि शास्त्र वगैरे सगळं शिकवलं, त्याला युद्धाचं शिकवलं. तर तो कृष्ण ज्याने असं त्याला मोठं केलं असेल मामा, त्याच्या मनात हाही प्रश्न आला की खरंच अभिमन्यूला मी सांगतोय
पण मी पण मग कंस मामाच्या ह्याच्यात मोजला जाईन का? मी शकुनी मामाच्या पंक्तीत बसीन का? तो म्हणतो नाही, त्याच्यात त्यांचा स्वार्थ होता. कृष्ण आपल्या मनाशी हे सगळं बोलतोय. म्हणे हा त्यांचा स्वार्थ, याच्यात माझा स्वार्थ नाहीये. हा म्हणजे याचं काही हे होईल तर याच्यात माझा काही सुद्धा स्वार्थ नाहीये. फक्त पांडव हवे याला जिंकायला, म्हणून हे मी करतोय. तर असं त्याची जी उहापोह दाखवली विचारांची, तर तेव्हा मलाही खूप वाईट वाटायचं. मग मी थोडं लिहून ठेवून द्यायची, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी चालू करायची. तर अभिमन्यू फार जवळचा आहे माझ्या. फार जवळचं आहे, बरोबर. नाही म्हणजे एक प्रत्येक लेखकासाठी एक जागा असते, तिथं आपले काही पात्र किंवा आपलं काही लेखन फार जवळचं वाटतं. आणि एकूण जर आपण या बिंदूवर बसून आपल्या संपूर्ण लेखन प्रवासाला जर पाहिलं, तर आजच्या या क्षणाला काय वाटतं आपल्याला? आपण म्हणजे काय त्याला व्यक्त करू शकाल की लेखन, एक लेखिका म्हणून, एक साहित्य सर्जक म्हणून आपला जो प्रवास राहिला त्याला आपण कसं शब्दबद्ध कराल? फार छान राहिला माझा आणि मी समाधानी आहे. मला थोडंही कुठे काही कोणाबद्दल तक्रार नाही, काही संपादकाबरोबर नाही, कोणाशी काही तक्रार नाही. माझ्या लेखनाने मला भरपूर आनंद दिला, माझ्या वाचकांनी मला भरपूर आनंद दिला. जेही मिळालं, नाही मिळालं त्याची मला खंत नाही आहे. आणखीन मी याच्या कोणाच्या स्पर्धेत नव्हते, तुलनेमध्ये नव्हते कधी. माझं लेखन आणि मी, आणि खूप चांगले लोक भेटले मला. हे सगळे मोठे मोठे दिग्गज, सगळ्यांचे आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी, आणि त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. बरोबर. संध्याजी, एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून आणखीन उत्तम प्रकारे साहित्यिक प्रवास आपला घडला, वेगवेगळ्या विधांमध्ये आपण सृजन केलं. पण एक प्रश्न नेहमी आपल्या समाजाला बघून, देशाला बघून, संसारालाच बघून नेहमी पडतो की एक स्त्री जेव्हा साहित्यिक होते तेव्हा ती समाजाला, कुटुंबाला एका पुरुषापेक्षा थोडं जास्तच देते. आणि तसा अनुपात पाहिला तर कुटुंबही तिला भरपूर देतं. तर हा अनुपात आपल्या जीवनात कसा काय गणित मांडून आहे, त्याबद्दल कसं काय बोला? हा अनुपात शब्द इतका चांगला वापरलाय की मी जे दिलं माझ्या लेखनामध्ये, मला नेहमी हे वाटायचं की ही माझी हौस आहे, हे माझं आहे, म्हणून या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. मी सकाळी 5:30ला उठते आणि लेखन करून देते. मग दिवसभर मी माझ्या कुटुंबाकरता, आणि माझ्या कुटुंबाला हे वाटतं की नाही, ही लेखन म्हणजे हिच्या याचं हे नाही आहे, तरी हिचं लेखन हे होतं, छापलं जातं, अमुक तमुक, म्हणून त्यांनाही माझ्याबद्दल खूप आहे. माझ्या पुऱ्या परिवाराला खूप साथ आहे, परिवाराची मला, आणि कौतुक पण आहे त्यांना माझं. कारण आजकाल आपण टी व्हीवर पाहतो की सासू सोनेच्या नात्यांचे जे लेक्तर वेशीवर टांगले जातात, त्या मानाने हे इतकं जास्त कौतुक आहे की माझ्या सासूने माझा सन्मान केला होता लेखिका करता. तर मला वाटतं जगातली एखादी सासू असेल अगदी अशी की जी सुनेचा सन्मान करेल. तर त्या तर नव्हत्या लिहू शकत, पण त्यांनी माझ्या जावेला सांगितलं की लिह ग असं, आणि मग त्यांनी एक छान असं सुरेखचं पत्र लिहिलं की तू घराकरता हे केलं, मुलांना चांगलं वळण लावलं, तुझ्यामुळे आमचं नाव पुढे होतंय, तुझं खूप कौतुक आहे आम्हाला. तर आणि साडी तिच्याकडनं मागवली मला द्यायला. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे परिवाराचं प्रेम हे तुम्हाला मजबूत ठेवतं. बायकार आहे माझ्या मागे लोक, मला काही फिकर नाही. तर ते असतं, आणि तो आनंद मी आजही उपभोगते की आता नाती कौतुक करतात माझं. माझ्या दोघी नाती, मुलीची मुलगी आणि मुलाची मुलगी, दोघी इंग्लिशमध्ये कविता करतात, पण त्यांनी माझ्याकरता याच्यामध्ये मराठीत केली, आणि थोडं भावाचा आईचा असा हे घेऊन, मदत घेऊन, आणि त्याला हे केलंय. तर ती मी ती मी ऐकून दाखवते वाचून. शलाका आमच्या नातीने माझ्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला केला होता. दूर दूर राहिलो आपण, कधी दुसरे राज्य तर कधी दुसरा देश, काय झाले अगदी जवळ नाही, पण मनात माझ्या राहिले तुम्ही. मनातला एक असा विचार जो आनंद देतो हजार, तुमची आठवण करून देतो आणि त्रासही देतो फार. पण एवढे गोड बाबा आणि एवढी शिवराजी, खूप काही शिकले मी तुमच्यापाशी. आपले स्काईप कॉल्स आणि पत्त्यांचा खेळ,
हेच आपल्यासाठी आपले सगळ्यात सुरेख मेळ. आजी तुझं निज सर बाळा गाऊन झोपवणे आणि आबा तुमचं मला बोका म्हणून बोलवणे, या झाल्या आठवणी. तरीही कालचीच वाटते गोष्ट. गोष्टीवरून आठवला आजी तू सांगितलेली गोष्ट. तुमच्या सोबत मोगऱ्याची फुलं तोडायची आणि झाडांना पाणी देणे, हेही आपलेपणाचे लक्षणे. फोनवर आबा तुम्ही म्हणता, तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, तुम्ही खुश तर आम्ही खुश. पण तुमच्यामुळेच मिळाले आज आम्हाला एवढे सुख. आज तुमच्या सोबतीचे 50 वर्ष साजरे करीत आहो. माझ्यासाठी 20 वर्षाचा सहवास, तुमचा हा साथ. हॅपी अॅनिव्हर्सरी आबा आजी. क्या बात आहे. ते तिने लिहिलं. खूपच छान, खूपच छान. आणखीन एका नातीने आणखीन लिहिलंय, डोळे उघडता उघडता तुझी माझी भेट झाली. हे मुलीची मुलगी कलिका अलोनी. डोळे उघडता उघडता तुझी माझी भेट झाली, त्याच्यासोबत तुझ्या प्रेमाची भेट झाली. हळूहळू आम्हाला मोठं केलं आणि मला आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन दिला. खूपच छान, खूपच छान. तर हे एक बळ असतं लेखकाला, लेखिकेला हे हवं. आणि कुटुंब जेव्हा तिचं म्हणजे काही जागे असंही पाहतो आपण की कुटुंब हे करतं म्हणजे नाही लक्ष देत किंवा काही, तर तो थोडासा अपमानास्पद या उपेक्षास्पद ती वागणूक त्रास देते. ती वागणूक कुठेतरी मनात खंत निर्माण करते. पण माझ्या बाबतीत असं काही नव्हतं. माझा परिवार अगदी म्हणजे माझ्या खूप एक सोबत आहे. सौभाग्यशाली राहिला आपण. खूप सौभाग्यशाली की मी या देवाने बाबतीत. प्रतिभा सुद्धा देणगी खूप भरभरून दिली. की त्याचा म्हणजे वापरही की- खूप छान झाला आणि कुटुंबांनी खूप उत्तम साथ खूप. आपल्याला मी दिली. MA प्रायव्हेट केलं तर मिस्टर इथे टूरला यायचे, तिथून पुस्तकं माझ्याकरता घेऊन जायचे. आणि मी जितकं MA PhD जेही केलं, मी कधी लायब्ररी वगैरे, कारण वेळेवर मिळत नाही, 15 दिवसांनी जाणार कोण, तर सगळे पुस्तकं घेतले. पण एकही दिवस त्यांनी यांनी म्हटलं की तू एवढ्या हजारोनी पुस्तकं का घेते. तर मला या बाबतीत अगदी कुटुंबाचं भरपूर पाठबळ आहे. आणि त्यामुळे काही असं हे नाही. नाती पण आता माझ्या लिहितात, मला चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. बरोबर, एक वारसा पुढे हा, चालतोय ह्याचा चालतोय. आनंद होतो. तर म्हणून पारिवारिक पृष्ठभूमी फार चांगली राहिली. खूपच छान. आणि मला खूप खूप काही- शुभेच्छा की हा वारसा असाच पुढे जाईल असं वाटतं. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपण हा विचार करू की जे सगळ्या लेखक लेखिका आहे, सगळ्यांना जोपर्यंत कुटुंबाकडून पाठबळ मिळत नाही नाही. तोपर्यंत ते स्वतः हातून फुलत नाही. नाही. आणि त्यामुळे त्यांची लेखणी त्याच्यापर्यंत त्या कुटुंबाचा अगदी- असर जात असतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यांच्या लेखनातही बघ एक आकस असतो, एक कुठेतरी मनामध्ये किंतु असतो की नाही काहीतरी. कारण जे हवं ते नाही मिळत त्यांना, काहीतरी बेसूर हा, आहे असं असं वाटतं. पण असं माझ्या बाबतीमध्ये सुदैवाने नाही घडलं बा. सगळ्यांनाच बरोबर. आवडायचं, कौतुक करायचे की ही लिहिती फार चांगलं आहे, चला लोक म्हणजे ही छापले जात आहे. तर कधीच काही असं एक उत्तम प्रवास राहिला. हा म्हणजे. फार उत्तम बरोबर, प्रवास बरोबर. राहिला माझा. तर संध्याजी खूप छान वाटलं आपण आपल्या साहित्य प्रवासाबद्दल बोलला. आणखीन माझ्या मते श्रोत्यांनाही खूप आनंद झाला असेल. तर मला असं वाटतं जे श्रोते एक उत्तम आदर्श म्हणून आपल्याला सध्या बघत असतील, जे दर्शक आपल्यामध्ये एक ऊर्जा त्यांना पण मिळावी लेखनाची असं बघत असतील, नवीन पिढी आमची जी लेखनात सध्या सक्रिय होऊ इच्छित आहे, आणि वेळेअभावी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या सोबत समांतररित्या लेखन कसं काय जोपासायचं या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतात ते सगळे लोक. तर आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी, नवीन पिढीसाठी, प्रत्येक आपल्या दर्शकासाठी आपण आपल्या मनाने एक उत्तम संदेश काय देऊ इच्छिता? असं संदेश वगैरे देण्या इतकी मोठी मी काही नाही आहे. फक्त मला आहे की वाचन जरूर करावं. आजकाल वाचन खूप कमी झालंय. वाचन करावं आणि मग मुद्देसूद लिहावं. आपण फापट पसारा फार करतो काही वेळेला. मला ते एक कथा वाचा काही करा, फापट पसारा असतो. दुसरं हे की त्रास होतो असं नाही. आता जसं मी मंथराचा अनुवाद केला, तर मंथरा सत्तनजींनी लिहिलंय. सत्यनारायण सत्तनजी म्हणजे रामचरित मानस मुखोद्गत, त्यांना हनुमान चालीसा मुखोद्गत. ते जेव्हा म्हणजे रामचरित मानसवर बोलतात, अक्षरशः ऐकत राहावं असं वाटत नाही की आपण इथून उठावं. इतकं सुंदर त्यांचे विचार, त्यांची बोलण्याची पद्धत.
तर त्यांनी लिहिला तर त्याच्यात अवधी शब्द येणार. रामचरित मानस अवधीत लिहिलेलं आहे तुळशीदासजींनी. अवधी शब्दाचं मला आधी हिंदी करावं लागलं, त्या हिंदीचं मराठी, असा तो प्रवास होता. पण छान होता. मी त्याला स्वीकारलं की नाही असं आपण करू, बाकी याचा अनुवाद असा झालाच पाहिजे. आता जे वाचतात ते मंथरा, ते म्हणतात की असं वाटत नाही की हा अनुवाद आहे. तर एवढे तुम्हाला कष्ट करायची तयारी हवी, वेळ लागतो. म्हणजे एक एक पुस्तकाला 3.5 4 वर्ष लागतात. मला घाई नसते कसली सुद्धा. अभिमन्यूला मला 3.5 वर्ष लागले, पण लिहिलं मी माझ्या पद्धतीने. कारण तो त्याच ताकदीने उभा करायचा होता. त्याला मी असं ल्याच्यापेच्या उभा नव्हते करू शकत. तर हे आपण भान ठेवावं की आपण जे लिहितोय तो विषय त्या ताकदीने तेवढ्यापर्यंत श्रोत्यापर्यंत पोचला पाहिजे. हे सगळ्यात हे असतं. जर नाही पोचला तर आपल्या लिखाणाला अर्थ नाही राहत. बरोबर. कुठेतरी मनात म्हणजे तिथे विदर्भ साहित्य संघात ते अभिव्यक्तीमध्ये म्हणायच्या की पा ते कविता म्हटलं, अगं सकाळ संध्याकाळ फुल पानाला लोक किती दिवस दाद देतील ग. थोडं मनातलं लिहा, थोडं मनातलं लिहा, त्याच्या मनापर्यंत पोहोचू द्या श्रोताच्या. आपल्या त्याच्या तोंडून वाणी गेली. बरोबर बरोबर. तर इतकं हवं असं. म्हणजे साहित्याचा प्रवास सुद्धा नुसता आपल्यासमोर कागद आहे, आपल्या मनात विचार आहे आणि आपल्या हातात लिहिण्याचं साधन आहे, फक्त त्याच्याने साधला जात नाही. आपल्या मनातून आपल्याला, माझ्या मते साहित्यकाराचा जो तप आहे तो जास्त महत्वाचा यासाठी आहे की तो कोणाला दिसत नाही. म्हणजे एक संगीतकार आपण बघू शकतो, नृत्याचा अभ्यास करणारे, त्यांचे रियाज दिसतात, किंवा चित्रकारांचं सुद्धा काम दिसतं की त्यांनी काय काय. पण साहित्यकाराचं मन ज्या यातनेतून किंवा ज्या सगळ्या भावनातून जात असतं, माझ्या मते त्याबद्दल जाण कमी असते. पण ते तुमचं चिंतन, तुमचं मनन, तुमची तप, तुमची साधना, हे सगळं तुमच्या याच्यातनं दिसायला पाहिजे. लेखनातून जे आतल्या आत चाललंय ते उतरतं, तर त्या लेखनातनं दिसतं. ते दिसायला हवं, तर कळतं की हा या माणसाने किती अभ्यास केला, याच्या मागे किती उदाहरणं यायचे, ते उदाहरणं देऊन मग तुम्हाला काय की असे ऐकावंही नाही लागत. नाही तर मग त्याच्यावर टीका होतात. 4 लाईन इकडनं घेतल्या, 2 इकडनं घेतल्या, आणखीन 3-4 बाहेरून घेऊन घेतल्या, मग त्याच्यात टीकाही तशाच होतात. त्याला तयारी दाखवा तुम्ही, असं असतंय. चिंतन मनन त्याच्यात दिसलं पाहिजे. म्हणजे एकूण आपलं एक समस्त व्यक्तिमत्व त्या शब्दातून वाहत पाठकापर्यंत पोहोचलं पाहिजे. अगदी बरोबर. तर संध्याजी, खूप उत्तम शिकायला मिळालं आपल्याकडून. आणि माझ्या मते जेवढं मला जाणून घेता आलं किंवा शिकता आलं, जीवनात पुढे ते आपल्याला वेगवेगळ्या परिस्थिती येतील तेव्हा हे सगळे जे सूत्र आपण दिले ते लागू करता येतील. आणि आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी एवढा वेळ घेतला. आणि एक रचनाकार हा जो कार्यक्रम आहे, याला खरंच आजचा जो अंक आहे ते आपण सार्थक केला आहे. आणि मला असं वाटतं की कार्यक्रमाचा जो शेवट आहे, आपली आवडती एखादी रचना जर आपण आमच्यासमोर सादर केली, सामायिक रचना किंवा जी आपल्याला मनात असेल, त्याच्यात म्हणजे त्याच्यापेक्षा उत्तम सांगता होऊ शकत नाही या कार्यक्रमाची. तर छोटीशी आहे, अवश्य छोटीशी कविता आहे. भये संध्या तुम 75, भये संध्या तुम 75, अवेरो अपने कागज पत्तर. क्या बात. आपला पसारा आपण आवरावा. तन के इस कमरे का किराया भी चुकाया है, तन के इस कमरे का किराया भी चुकाया है, कर्म के बही खाते देखे लेन देन कितना बकाया है. क्या बात है. कर्म के बही खाते देखे लेन देन कितना बकाया है, न मांगना न लेना आप, न मांगना न लेना आप, उम्र की चाहतों का क्या कहूँ. क्या बात. त्या तर वाढतच राहतील. बरोबर. न मांगना न लेना आप, उम्र की चाहतों का क्या कहूँ, अर्पण समर्पण की बेला में काना, न तुम रहो न मैं रहूं. अर्पण समर्पण की बेला में काना, न तुम रहो न मैं रहूं. क्या बात आहे. खूपच छान, खूपच छान. तर संध्याजी, सार्थक झाला आजचा कार्यक्रम आणि सार्थक झाली आजची वेळ. आणि माझ्या मते श्रोते हो, जसं मला वाटतंय, धन्य वाटतंय, खूप छान वाटतंय आपल्या सान्निध्यात, तसंच जेव्हा जेव्हा आमचे जे दर्शक या आमच्या साक्षात्काराला बघतील, संध्याजींना बघतील आणि त्यांच्या विचारांशी एकरूप होतील, त्यावेळेस माझ्या मते आपण सगळ्यांच्या मनात सुद्धा असलेच काही काही विचार डोकावतील. आणि श्रोते हो, काही साक्षात्कार किंवा काही व्यक्तिमत्व, त्यांनी बोललेले शब्द
हे काही असे असतात की त्यांना जेव्हा सुद्धा आपण पुन्हा पुन्हा ऐका, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐका, तरी असं वाटतं की आपल्या मनस्थिती अनुरूप आपल्याला काहीतरी नवीन उमगतंय, आपल्याला काहीतरी नवीन आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात आहे. तर संध्याजींचं असंच व्यक्तिमत्व आज आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलं. त्याचा पुरेपूर लाभ आपण घेऊया. आणि संध्याजी, आपल्याला पुढील जीवनासाठी, उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपला साथ असाच आम्हाला मिळत राहो.